प्रमोद कोळी, जिल्हा परिषद हायस्कूल रोहना येथे 2016 पासून मुख्याध्यापक या पदी विराजमान आहे। आमच्या शाळेतील इलेक्ट्रॉनिक्स हा विषय 2019 पासून सुरू झाला। असं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे आणि त्यानुसार आमचे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक अमोल चव्हाण हे या ठिकाणी कार्यरत आहेत। वेळोवेळी मुलांना सांगोपांग चर्चा करून कृतीयुक्त शिक्षण देऊन त्यांच्या ज्ञानाचा यथासांग प्रयत्न आणि पुरेपूर उपयोग हे त्या विषयामध्ये करतात, ज्याचा अनुभव आमचे विद्यार्थी देतात आणि त्यांच्या कार्यातून ते यशस्वी करतात। जसे की आमच्या विद्यार्थ्यांनी कूलर, मिक्सर, वेगवेगळे ड्रिलर म्हणजे जे इलेक्ट्रिकलशी संबंधित जे उपकरण आहेत ते कृतीयुक्त करून दाखवले आणि आज रोजी ते विद्यार्थी इतके सक्षम झाले की त्यांना रोजगार हा सहजरित्या उपलब्ध होऊ शकतो। जसे की मी दाखवू इच्छिते, ही जी मशीन आहे ही सुद्धा घरगुती टाकाऊ पासून टिकाऊ त्यांनी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी कूलर आहे, मिक्सर आहे, ड्रिल मशीन आहे, असे ज्युसर आहे, असे वेगवेगळे उपकरणं त्यांनी तयार करायचा प्रयत्न केला आणि रोजगार शोधायचा प्रयत्न केला। आणि आज रोजी मला तरी असं वाटते की कृतीयुक्त शिक्षणातूनच माझा विद्यार्थी हा सक्षम बनेल आणि ह्या जगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी होईल आणि स्वतःचं जीवन तो सफल करेल। धन्यवाद। माझं नाव निकिता विलास शेरकर। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल रोहना। मी इयत्ता 10वीत शिकते। कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन छान अशी मटकी घडवतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला सुरेख असा आकार देण्याचे कार्य या व्यवसाय शिक्षणाने आम्हाला मिळवून दिले व हे आमच्यापर्यंत पोहोचवणारे NSQF व RMSA तसेच फनफस्ट स्किलचे मी आभार व्यक्त करते व विषय शिक्षक अमोल चव्हाण सर यांचे मार्गदर्शन आमच्या भविष्यात आम्हाला पुढे कामा येईलच यात दुमत नाही। धन्यवाद। गजानन कुलकर्णी। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल रोहना। मी इयत्ता 9वीला शिकते आणि माझ्या शाळेत इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर हा विषय सुरू झालेला आहे। त्या विषयाला आम्हाला अमोल चव्हाण सर आहे आणि ते सर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात व काही पण अडचण आल्यास समजावून सांगतात आणि प्रॅक्टिकल पण खूप छान प्रकारे होतात आणि आम्ही मन लावून शिकणार।